शेवटचं ऐका फक्त तेवढा, बाकी कीर्तन जाऊ द्या, पण तेवढा ऐका. घरातल्या आईच्या गालावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान मरेपर्यंत राहील एवढं फक्त वागा, बाकी सगळं जाऊ द्या. आणि तुम्हाला सांगू का, आईच्या गालावरचं हसू आणि बापाच्या चेहऱ्यावरचं समाधान याच्या वेगळा परमार्थ नाही. याच्या वेगळा परमार्थ कोण म्हणलं तुम्हाला माळच घालावी लागते? अजिबात नाही. माळच घाला हे झालं बाह्य लक्षण, गंधच लावा हे झालं बाह्य लक्षण, माझ्यासारखं धोतरच घाला हे झालं बाह्य लक्षण, पण अंतःकरणापासून आई वडिलांची सेवा करा हे झालं आंतरलक्षण. त्यामुळं घरातली आई मरेपर्यंत सुखानं असावी एवढं तुमच्या चरणावर एक प्रार्थना करतो. बाकी काही नाही. एक थोडासा प्रसंग सांगून जातो, फक्त ध्यान देऊन ऐकाय. एक जोडपं होतं, महाराज जोडपं, जुना काळ जोडपं, लग्न झालेलं, 15 वर्ष पुत्र प्राप्ती नाही. 15 ते 20 वर्ष पुत्र प्राप्ती नाही. 20 वर्षानंतर एखाद्या देवाला नवस केला आणि पुत्र प्राप्त झाला. झालेला मुलगा, डॉक्टर सांगायला लागले, एक तर मुलगा वाचेल नाहीतर मुलाची आई वाचेल. खरं सांगू, आपल्याला बोलायला जेवढं सोपं आहे महाराज, त्यापेक्षा 1000 पटीने त्या आईला दुःख आहे. त्या आईला काय करू कळत नव्हतं. त्या आईच्या अंतःकरणात प्राण होता, पण ते नसल्याप्रमाणे होता. त्या अंतःकरण जिवंत होतं, पण ते मेल्या स्वरूपाला गेलेलं होतं. सगळेजण म्हणायचे, सर सलामत तो पगडी 50. आई जिवंत असू द्या म्हणायचे, मुलगा काय होईल पुन्हा. पण आईचं एकच वाक्य असायचं की मी मेले तरी चालेल, पण माझा बाळ्या, माझा मुलगा जिवंत राहिला पाहिजे. याला आई म्हणतात महाराज. आणि ते काळीच फक्त आईलाच आहे बरं का. देवाच्या कृपेनं, देवाच्या आशीर्वादानं दोघंही जिवंत राहिले. दोघंही जिवंत राहिले. आईही जिवंत, मुलगाही जिवंत. पण मुलाकडे पाहिलं तर एक डोळा मुलाला नव्हता. मला एक डोळा मुलाला नव्हता. त्यावेळेला आईने सांगितलं, माझं वय आता 35 झालेलं आहे, मुलगा 20 वर्षाचा होईपर्यंत मी जगेल का मरेल याची गॅरंटी नाही, पण आता काय करा, मला जे 2 डोळे आहेत त्यातला एक डोळा माझ्या मुलाला द्या, असं त्या आईचं म्हणणं. आणि यासाठी आईच व्हावं लागतं गुरुजी. आपल्याला नुसतं सांगायचंच काम करता येतं, त्यासाठी आईचंच काळीज असावं लागतं. त्या आईने सांगितलं, माझा एक डोळा काढून मुलाला बसवा. त्या मुलाला, त्या डॉक्टरनं आईचा डोळा काढून मुलाला बसवला. मुलगा मोठा व्हायला लागला. मुलगा एवढा हुशार निघाला. मुलगा शाळेत जायला लागला. आईकडे बघितलं तर आई रोज कामाला जायची, कष्ट करायची. आणि ती आई मुलाला शाळेत भेटायला जायची तर मुलाला लाज वाटायची होती. आई लाज वाटायची. मुलाला वाटायचं मला आई भेटायला नाही यायला पाहिजे. याचं कारण काय, तर माझ्या आईला एक डोळा नाही. डोळा नाही म्हणून एवढं वाईट वाटायचं त्या मुलाला. पण ते मुलगा मोठा अधिकारी झाला. पाहता पाहता मोठा अधिकारी झाला. विदेशात शिकायला गेला. आणि विदेशात शिकायला गेलेला मुलगा, आई गावाकडे राहायची, खेड्यागावात राहायची, रोज मजुरी करायची आणि आपलं जीवन जगायची. ती आईला अशी इच्छा झाली की माझा बाळा एवढा मोठा झालाय, एकदा माझ्या डोळ्यानं माझ्या बाळ्याला बघायचं. मी आज आहे तर उद्या नाही हो. कधी मरल, क्षणभर या देहाचा भरोसा आहे का? कधी मरल याची काहीच गॅरंटी नाही. म्हणून आईला अशी इच्छा झाली की मला एकदा माझ्या बाळ्याला बघायचं म्हणून आई रेल्वेला बसली. पाहता पाहता आई त्या विदेशात पोहोचली. आणि पोहोचलेली आई त्या मोठ्या कंपनीच्या समोर गेली. आणि मुलगा खुर्चीवर बसलेला, आडी टाकून पायाची. मुलानं सांगितलं, ती जी बाई येणारी दिसते तिला पहिल्यांदा गेटच्या बाहेर काढ. ज्या आईनं स्वतःचा डोळा त्या मुलाला दिलाय, ते मुलगा काय म्हणायला लागला, आईला पहिल्यांदा गेटच्या, आई म्हणलाच नाही, कोण म्हातारी आहे तिला बाहेर काढा. त्या आईच्या अंतःकरणाला काय वाटलं असेल महाराज. त्यासाठी आईच व्हावं लागतं. आपण कीर्तनामध्ये सांगून काही होत नाही. त्या आईला बाहेर काढलं गेलं गुरुजी. आणि ती आई गावाकडे गेली
आणि गावाकडे गेल्यावर दुसऱ्या दिवशी आई मरण पावली आई. आणि आता मुलाला वाटलं काल माझी आई भेटायला आलेली होती, आता आज कोणालाही कळणार नाही माझी आई आंधळी होती किंवा काय तिला डोळा नव्हता, कोणालाही कळणार नाही. मीच गावाकडे जाऊन भेटून येतो, काय लागते तर तिला 50,000 रुपये देतो, पण आईला इथं आणत, कारण त्याला लाज वाटायची. आणि घरी गेला ते मुलगा काकाला विचारायला लागला माझी आई कुठे, तर काकानं सांगितलं कालच तुझी आई तुला भेटायला आलती पण तू भेटला नाहीस, तुला ती आई बघितली सुद्धा नाही, मरता मरता तुला आईला बघायचं होतं पण तू बघायला मिळाला नाही, आणि आज तू इथे बघायला आलास. अरे तुला त्या आईच्या डोळ्याची लाज वाटायची म्हणून तू त्या आईला तिरस्कार करायचा, त्या आईला तू बाजूला डावलायचास. त्याच आईच्या डोळ्याचा तुला इतिहास सांगतो मी आई. त्या मुलाचा काका सांगायला लागला गुरुजी. काका म्हणजे ज्या वेळेला तू जन्माला आलता त्यावेळेला तुला एकच डोळा होता आणि त्या आईला 2 डोळे होते. आईनं असा विचार केला मी तर 10-20 वर्षानं मरणार आहे, पण माझा बाळ्या कितीतरी मोठा अधिकारी होईल म्हणून तुला एक डोळा दिला, आणि तुला कोणी वाकडं लावू नये म्हणून त्या आईने तुला डोळा दान दिला. आणि तू त्या आईचा तिरस्कार करायचा कशासाठी, तर आईला डोळा नाही. महाराज आपण मरतील पण आपल्याला आई ओळखता येणार नाही, आई कळणार नाही. आई कळणं एवढं सामान्य नाही गुरुजी, कारण कितीतरी भावगीता आईवर लिहिले तो. आई तुझ्या मूर्तिवाणी, आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म अनमोल जन्म दिला आई तुझे तुझ्या सुंदर आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती आई किती जरी आपण स्वतःच्या कातड्याची चप्पल जरी आईला घालून बसून दिली तरी आपल्याकडून आईचे उपकार फिटणार नाहीत. महाराज पूर्वी असे वाक्य होते महाराज, त्या वाक्यावर लोक जगायची. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकार. अरे ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचार. आपल्याला मन आहे बघा आपल्याकडे, फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते महाराज. एवढा देवानं सुंदर देह दिलाय आपल्याला, प्रमाण म्हणू नका, एवढे सुंदर देह दिलाय याची सुद्धा किंमत आपल्याला नाही महाराज. कितीतरी आपल्याला अनमोल असा देह दिलेला आहे, आईची किंमत आपल्याला कळणार